नर्मदे गणेरा या ठिकाणावरून आम्ही आमच्या नर्मदा परिक्रमेची सुरुवात करत आहे। या ठिकाणावर गणेरा या ठिकाणी गुरुघाट या ठिकाणी जाण्यासाठी नर्मदे गणेरा या ठिकाणावरून आजच्या परिक्रमेची आम्ही सुरुवात केलेली आहे। तर हा थोडा रोड मार्ग आहे आणि या ठिकाणावरून आम्ही चाललो आहे आता नगवाडा या ठिकाणी। असा हा रोड मार्ग आहे नर्मदे या ठिकाणी। बघा आपल्याला आहे ना हा हवे सोडून द्यायचा आणि ह्या चौकामधून आहे ना एक बागलखेडीला जाण्यासाठी आहे ना नेहर मार्गे म्हणजे पाटा मार्गे जायचं आपल्याला। तर आपल्याला गुरुघाट या ठिकाणी गुरुघाटकडे, तर गुरुघाट आहे ना हा आपल्याला आहे ना पाट रोड मार्गे। तर आपण आहे ना गणेरा या ठिकाणावरून आल्याच्या नंतर आहे ना आपल्याला आहे ना बागलखेडीला जाण्यासाठी आहे ना बागलखेडे आणि गुरुघाट या ठिकाणी जायचं नेहर मार्गे। नर्मदे या ठिकाणी बघा आपण गणेरा या मुक्काम होता रात्रीचा, त्या ठिकाणावरून आपण नगवाडा या ठिकाणी आले। एक ठिकाणी आल्याच्या नंतर आपला नेहर म्हणजे पाट, हा जो पाण्याचा जो कॅनॉल असतो ना त्या कॅनॉलच्या बाजूने ना आपल्याला आहे ना गोघाट या ठिकाणी, तिथून 2 किलोमीटर अंतर आहे आणि त्या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला संपूर्ण कॅनॉलचाच बाजूंचा वापर करायचा। कॅनॉलने आल्याच्या नंतर आपल्याला गोघाट हा 2 किलोमीटर अंतरावरती लागतो। तिथं बुडी नर्मदा आहे। जशी जी नर्मदा आपल्याला आहे ना भेडाघाट या ठिकाणी होती ना बुडी नर्मदा, त्याच्या ह्या बाजूला पण एक बुडी नर्मदा आहे। हे नर्मदा तिथे मार्कंड ऋषींनी तपस्या केली होती या ठिकाणी आणि इथे एक धार चालू आहे, छोटी धार। तेव्हा नर्मदा माई तिकडे गेलेली विनवणी करून। तर आपल्याला ते बघण्यासाठी आपण पुढे चाललेलो आहेत। आपल्यालाही दाखवणार या ठिकाणी मी नर्मदे या ठिकाणी बघा बागलखेडी या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला नेहर मार्गे आल्याच्या नंतर आपण आहे ना लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या हाताला वळाल्याच्या नंतर आपल्याला तिथून 1 किलोमीटर अंतरावरती आहे ना आपण सरळ रोडनी आहे ना गोघाटकडे यायचं। गोघाटवरती आल्याच्या नंतर तिथं आपल्याला आहे ना खेडापती हनुमान चं आहे ना एक सुंदर असं मंदिर लागतं। त्या मंदिरावरती ना पूर्ण बागलखेडी गाव आहे ना सकाळी दर्शनासाठी येत असतं आणि त्याच्याच बाजूनी एक रोड आहे जो आपल्याला आहे ना एक अर्धा किलोमीटरपर्यंत असा मार्ग आहे का एक गाडी जाईन असा मार्ग आहे आपल्याला। तर आपण त्या ठिकाणी एक दक्षिण तटावरचं जे आहे ना नर्मदा म्हणजे गोघाट या ठिकाणी जाणार। तिथे आहे ना बुडी नर्मदा या ठिकाणी तिथे आपण दर्शनासाठी जाऊ शकता। आता आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहे त्या ठिकाणी आणि हे जे ठिकाण आहे ते आपल्याला आहे ना नर्मदा या ठिकाणी जर आपली परिक्रमा खंडित होते म्हणून आपल्याला या ठिकाणीच यावं लागतं। रोड मार्गे गेल्याच्या नंतर इकडे काही यायचा संबंध येत नाही आहे। त्यावेळेस पायी परिक्रमा करीत असताना आपल्याला आहे ना सत्वासा आणि ह्या ठिकाणी किनारा सोडूनच जावं लागतं या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना गोघाट या ठिकाणी आलेलो आहे ते बालखेडेवरून। तर हे जे आहे ना हे कुंड आहे या ठिकाणी बघू शकता आपण हे। तर इथे आहे ना जे आहे ना पहिले इथून आहे ना नर्मदा माई ह्या ठिकाणावरून चालत होती या ठिकाणावरून। तर आपल्याला याच्यातमध्ये आहे ना पाणी आहे ना जरा साफ करण्यासाठी आहे ना थोडं काढलेलं आहे इथून पाणी। इथं थोडंच पाणी या ठिकाणी जर पाहिलं त्या कुंडामध्ये हे बघू शकता हे थोडंच पाणी, हे संपूर्ण हे कुंड भरलेलं असायचं या ठिकाणी। हे भरपूर वर्षापूर्वीचं कुंड आहे या ठिकाणी आणि इथे थोडं पाणी आहे। हे कायमस्वरूपीचं एवढं जल राहतं, हे कधीच आटत नाही आहे कारण इथं नर्मदाची एक धार चालू आहे आणि इकडनं यावंच लागतं नाही तर परिक्रमा खंडित होती या ठिकाणी। ह्या दक्षिण तटावरती आहे। जसं आपण मांडवगडला जसं जातो ना तसंच इकडे यावं लागतं। हे सर्व कुंडाचा परिसर आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आणि इथं एक गोशाळा आहे, सर्व मोठा परिसर आहे या ठिकाणी। नर्मदा माईचं मंदिर आहे या ठिकाणी आणि असा परिसर आहे या ठिकाणी पाहिलं तर नर्मदे इथं दक्षिण तटावर आपण गोघाटला आल्याच्या नंतर बघा इथं आहे ना
एक नर्मदा माईची मूर्ती आणि शंभू ते पिंड आहे आणि ते नर्मदे यार या ठिकाणी आपण बघू शकता. आपण आहे ना गो घाटवरून निघाल्याच्या नंतर आपल्याला आरी या ठिकाणी आहे ना 5 ते 6 किलोमीटर अंतर आहे आरी. आणि आरीच्या नंतर आपल्याला बांद्राभान सांगाखेडावरून आपल्याला बांद्राभान या ठिकाणी जाण्यासाठी 15-1 किलोमीटर अंतर आहे. संध्याकाळपर्यंत पोचू शकता आपण या ठिकाणी. त्याच्या आधीही पोचू शकता आपल्या चालण्यावरती. जो गो घाट आहे ना हे ते ब्रह्महत्या. तर या कारणामुळं आहे ना इथं गोघाट नाव पडलं. आणि नर्मदाजीचं इथं कुंड. नर्मदा माई पहिली इथून जात होती भविष्यात भरपूर त्याला टाईम नंतर. इथं आहे ना हत्या झाल्याच्या नंतर नर्मदाच्या तिकडून म्हणजे एक तपस्या केलेली मार्कंडे ऋषींनी तर या ठिकाणावरून माई तिकडनं गेलेली आहे. माईला विनवणी केली या तिकडनं जाण्यासाठी. तर या ठिकाणावरून माई तिकडनं गेली. इथे एक धार आहे. परिक्रमावासी सर्व या ठिकाणी येत असतात आणि आपली परिक्रमा खंडित होऊन देत नाही. आणि परत आपल्याला बांद्राभानला जातात या ठिकाणावरून. नर्मदे यार नर्मदे यार या ठिकाणी बघा बागलखेडे या ठिकाणी आम्ही आहे ना गो घाटवरून आहे ना जिथं नर्मदाचं कुंड आहे त्या ठिकाणावरून दर्शन घेऊन आल्याच्यानंतर बागलखेडे या ठिकाणावरून आरी आहे. इथे एक परिक्रमावासींची आहे ना सेवा करण्यासाठी इथं म्हणजे चायप्रसादीसाठी फार आम्हाला न्यायला आले इथपर्यंत. तर त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे आता. नर्मदे नर्मदे यार नर्मदे यार. ते यार या ठिकाणी बघा आरी या ठिकाणी आलेलो आहे आम्ही. बागलखेडे या ठिकाणावरून आरी या ठिकाणी एक 4 ते 5 किलोमीटर अंतर आहे आपल्याला आहे ना आश्रम हा आहे ना या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा आरी गावामध्ये आहे ना माता अनुसया सेवा आश्रम दक्षिण तट या ठिकाणी हा आश्रम आहे. तर बघा छोटा आश्रम आहे, चांगला आश्रम आहे परिक्रमावासींसाठी. नर्मदे हर जीवनभर. एक माता राणी पहिले आलेले नर्मदे यार ते पाठीमागून येतात आलेत लगेच. नर्मदे यार या ठिकाणी बघा हा जण माता अनुसया आश्रम आहे आरी. या ठिकाणावरून आहे ना आम्ही आज दुपारची भोजन प्रसादी घेऊन निघालो आहे. आणि आल्याच्या नंतर हा जो मार्ग आहे ना तर आपल्याला हा जो सरळ जातो सूर्यकुंड हा सूर्यकुंड या ठिकाणी जातो. आपल्याला आहे ना या ठिकाणीनं ज्याला जायचं तो सूर्यकुंड मार्गे पण जातो. आणि आम्ही चाललो आहे या ठिकाणी जो ठिकाण आहे ते बांद्राभान या ठिकाणी आम्हाला जायचं आहे ते सांगाखेडी. हवे लागणार इथून ह्या नेहर मार्गे गेल्याच्या नंतर हवे लागणार. आणि या ठिकाणावरून आम्ही आता आमच्या परिक्रमेची दुपारची सुरुवात केलेली आहे. माता गाय माताने गोमाताने दर्शन दिलं या ठिकाणी. आता ते हा सरळ जातो तर सूर्यकुंडाकडं. तर आम्ही चाललो इकडं सांगाखेडे या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा माता अनुसया आरी गावावरून निघल्याच्यानंतर रोड लागलेला ह्या रोड मार्गे थोडंसं कॅनॉल क्रॉस करून आल्याच्यानंतर रोड लागला. ही सर्व गव्हाची शेती आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि थोडासा मिरचीची शेती आहे या ठिकाणी जी लावलेली आहे बाजूला संपूर्ण. आणि आपल्याला या ठिकाणी जो पावसाचं फुल वातावरण झालेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता वर हे बघा हे आभाळाकडे बघू शकता तुम्ही. ते संपूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे या ठिकाणी. आभाळाकडे जर पाहिलं तर तुम्ही समोरून असं वाटतं पूर्ण असं पाऊस पडतोय त्या ठिकाणी. इथं बघू शकता या ठिकाणी तुम्ही या कांबळ्यांच्या दोन्हीमधून बघू शकता पाऊस पडतोय. आणि रोडला तर आम्ही मैयाला एक विनंती केलेली आहे का हे लोकांचे नुकसान होईल. थोडासा एक वरुण राजाला थोडंसं विनवणी करू नये सांगितलं आहे का येऊ नका. कारण लोकांचे गहू काढून होऊ द्या. गहू काढण्याच्या मार्गावरती आहे. कारण या संपूर्ण वाळलेला गहू MP मधून जो गहू येतो जो खाण्यासाठी पूर्ण इंडियाला
हा MP तला गहू चांगला गहू असो आहे आणि जर इथेच जर नुकसान झाली तर आपल्या खाण्याचंच वांदे होईल या ठिकाणी पाहिलं तर बघूया आपण वरुण राजा काय करतात ते. आता सांगाखेडा आम्हाला या ठिकाणावरून 6 किलोमीटर अंतर आहे, तर आम्ही 6 किलोमीटर अंतर आता एक संध्याकाळपर्यंत जाणार आहे. नर्मदे अरे बघा मसनीची गहू काढायला सुरुवात झाली या ठिकाणी. आणि पुढे पावसाचं वातावरण आणि मशीननी गहू काढतात फट 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 फट. नर्मदे ठिकाणी बघा आपण सांगाखेडा या ठिकाणावरून आहे ना बांद्राबान या ठिकाणी हे चाललेलं आहे. तर हा सांगाखेडामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी आपल्याला आहे ना तवा नदी ही सांगाखेडा इथून आहे ना 3 किलोमीटर अंतर आहे या ठिकाणावरून बांद्राबान जाण्यासाठी. सांगाखेडावर तवा नदी क्रॉस करून आपल्याला बांद्राबान या ठिकाणी जायचे. आपल्याला तवा नदी येणारे संगम आणि त्या ठिकाणी क्रॉस करून बांद्राबान या ठिकाणी आपल्याला जायचे. तर आपण सांगाखेडा या ठिकाणी आतमधून सांगाखेडा गावातून जायचं. बाहेरून गेल्यानंतर 4 ते 5 किलोमीटर अंतर पडतं आणि गावातून सांगाखेडामधून गेलं तर 3 ते 4 किलोमीटर म्हणजे 2-3 किलोमीटरचा फरक पडतो. नर्मदे अरे या ठिकाणी बघा बांद्राबान जाण्यासाठी ना पिंपळाचं झाड आहे. आपल्याला ना सांगाखेडा पास करून आल्याच्यानंतर आहे ना नर्मदे बांद्राबान जाण्यासाठी एक शॉर्टकट आहे. या ठिकाणी आपण आहे ना सांगाखेडा पास करून आला आहे आणि त्यानंतर आपल्याला पिंपळाचं झाड लागतं आणि झाड लागल्याच्यानंतर आपल्याला बांद्राबान जाण्यासाठी एक थोडा शॉर्टकट आहे. या ठिकाणी एक पगदंडी पिंपळाचं झाड लागलं का तिथून आपला रोड आहे बघा. नर्मदे या ठिकाणी बघा तवा नदी संगमच्या जवळ आलेलो आहे आता. या ठिकाणी जो मार्ग सोडून आणि इथं आल्याच्यानंतर सरळच रोड पकडायचा फक्त तवा नदी जाण्यासाठी. संगमामधून आपल्याला बांद्राबान या ठिकाणी जायचं आहे पलीकडं क्रॉस केल्याच्यानंतर. नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना आता आहे ना आपण आहे ना बांद्राबान नदी आहे ना तिच्यामध्ये आता उतरतो. ही नदी बघा केवढी मोठी आहे आणि ही किती मोठी सहाय्यक नदी आहे जी नर्मदा मैयाला जाऊन मिळते. जी तवा नदी हिचं नाव आहे तवा नदी. या ठिकाणी आपण बघू शकता आणि तवा नदी तर आम्ही तवा नदीच्या पात्रामध्ये चाललेलो आहे या ठिकाणी. आणि तवा नदीच्या पात्रातून आपल्याला आहे ना एक क्रॉस करून पुढे बांद्राबान या ठिकाणी आपल्याला आश्रम आहे या ठिकाणी जायचे. हे आपण पाहू शकता की कितीतरी जाता जाता तुम्हाला दाखवणारच या ठिकाणी. कितीतरी आपण ह्या नदीच्या याच्यामध्ये आपण हे जी नदीचे वाळू भरपूर आहे. हे जी समुद्राच्या याच्यामध्ये जी वाळू भेटते इथे ती ह्या सेम कलर आहे लाल कलरसारखा कलर आहे रेतीचा. या ठिकाणी जर पाहिलं जाता आपल्याला जायचं आहे बांद्राबानमध्ये तवा नदी क्रॉस करून. नर्मदे या ठिकाणी आपण बघू शकता हे तवा नदी जो संगम आहे ना तवा नदीच्या संगमामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये शेती होते. या ठिकाणी जर पाहिलं तर आहे ना भरपूर प्रमाणात शेती होते. आता ही शेती आहे बघा ही काढलेली ही तवा नदीमध्येच आहे. ही नदी आहे आम्ही चाललो आहे नदीच्या पात्रामधून आणि या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये अशी शेती होते का जी शेती आहे ना इथं नर्मदापुरम जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे ना विक्रीत जातो आहे इथून. पण संपूर्ण इथं कुटुंब पण राहतात या तवा नदीच्या याच्यामध्ये राहतात. या ठिकाणी भरपूर प्रमाणात शेती पण होते आणि रेती पण काढली जाते या ठिकाणावरून. आपण बघू शकता आपण या ठिकाणी आम्ही ज्या नर्मदे या ठिकाणी बघू द्या असं या ठिकाणी असं क्रॉस करायचं आहे. ही जी नदी आहे ना तिथं रेतीचे हे टाकून ठेवले या लोकांनी पाणी अडवले म्हणे क्रॉस करायचं या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा तवा नदी पास करून या नर्मदा मैयाची हे इथे लगेच तवा नदी संगम आहे आणि आपण नर्मदा मैयाजीचं दर्शन घ्या. नर्मदे आणि या ठिकाणी आता आम्ही बांद्राबान या ठिकाणी आलेलो आहे. आता आश्रमामध्ये तवा नदीच्या आणि मैयाच्या मधून रोड आहे हा जाण्याचा. इकडून जी पाहिली जावे आता तवा आणि इकडून नर्मदाजी आणि आपण नर्मदा आणि तवा नदीच्या संगमामधून चाललेलो आहे आता आश्रमाच्या शोधात. आता आश्रम भेटेल आपल्याला नर्मदे या ठिकाणी बघा सीताराम बाबाच्या आश्रमामध्ये आलेलो आहे आता. आणि हा दक्षिण तटावरती बरोबर आहे ना हा आहे ना तवा नदीचा संगम तवा आणि नर्मदा नदीचा संगम या ठिकाणी नर्मदे.